जे पोटेन्शियल आहे ते तुमच्यामध्ये आहे, त्याला गती देण्याचं काम करतो. आणि मग ज्याच्या प्रारब्धामध्ये ते आहे ते तो घडत राहतो. हे असं माझं स्वतःचं मी केलेलं चिंतन आहे माझ्या सेवेमध्ये. 35 वर्ष सेवा झाली. एवढं नक्कीच आहे की बऱ्याच वेळा काय होतं की आपण समाधानी आहोत किंवा नाही, तर आपण सगळ्या जगाला फसवू शकतो, स्वतःला फसवू शकत नाही. आणि म्हणून निवृत्त होताना, निवृत्तीच्यानंतर बाहेर पडताना जर आम्हाला कोणी विद्यार्थी भेटले आणि ते आमच्या जवळ आले किंवा आमच्याबद्दल चर्चा करू लागले, बाकी आमच्याबद्दल चर्चा करू लागले, काही होऊ लागलं, तर आम्हाला असं वाटतं की आम्ही काहीतरी केलंय. आणि ते जे समाधान आहे ते समाधान हे जास्त महत्वाचं आहे आम्हाला. आणि जेव्हा तुम्ही कधीतरी भेटता आणि बोलता तेव्हा असं वाटतं की जगातला सर्वात श्रीमंत माणूस कोण असेल तर तुम्ही. शिक्षक आई आज मातृदिन आहे. ज्यांना आहेत ते भाग्यवान आहेत, ज्यांना आजोबाचे आहेत ते अजून भाग्यवान आहेत. कारण आजोबाची किंवा आजीची मांडी एखाद्या नातवंडाला डोकं टेकवायला भेटली आणि त्याच्यावर त्याला जर लोळायला भेटलं तर तो भाग्यवान समजेल. कारण काळ बदलत चाललाय, अबू साहेब, काळ बदलत चाललाय. सकाळला मध्ये चित्रकला स्पर्धा घेतली दैनिक सकाळ, आणि त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये आपलं कुटुंब रंगवायचं आहे. तुम्हाला आपल्या कुटुंबामध्ये असलेल्या व्यक्तीचं चित्र रेखाटायचं असं कुटुंब रंगवायचं. चित्र जमा झालं. ते चित्र जमा झाल्यानंतर अनेक चित्र अशी होती की त्याच्यामध्ये आई वडील आणि 2 भावंड दाखवली होती. आजोबा आजी त्या चित्रात गायब झाली होती. फार कमी ठिकाणी ती होती. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये आपली कुटुंब व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. तर मग तुम्ही मी हे सगळं लांबचं राहिलेलं आहे. म्हणून ज्यांना आजोबा आजी आहेत, ज्यांना आई वडील आहेत, त्यांनी आपल्या आई वडिलांना अवश्य जपावं, त्यांच्यावरती प्रेम करावं. कारण वय वाढल्यानंतर ती परत मुलं होत असतात. म्हणून त्यांच्या भावभावनांना आपण जपलं पाहिजे असं मला वाटतं महात्मा निमित्तानं. आणि शिक्षक सुद्धा बाप कधीच नसतो. मला खूप कळलं बरं का, मला कळलं तर मला दुसरं कळलं. शिक्षक हा बाप कधीच नसतो, शिक्षक ही आईच असते. आई आणि वडिलांमध्ये आई आणि वडील दोघे एकमेकांना पूरक आहे. दोन्ही तुम्ही पालक झालेला लक्षात घ्या. तुम्ही काय विद्यार्थी नाही, तुम्ही हातात पडू वगैरे काही घेतला नाही, परत ते भूतकाळात गेलो नाही, पण तुम्ही सुद्धा पालक झालेला आहात. आई आणि वडील याच्यामधला फरक सांगतो. ते आपण रस्त्याला चाललो आणि काटा पायरा टोचला. आता काटा टोचण्याचा प्रश्न येत नाही, कारण आता किचन मध्ये सुद्धा आता स्लीपर वगैरे आलेले आहेत. प्रश्न फार कमी आहे, पण काटा टोचलाच. पण ते काटाने जर टोचला तर आपण आई ग म्हणतो. आणि जर समोर रस्त्याला चाललो ना एखाद्या सर्पानं, नागानं, तर हमा गाडला आई म्हणत नाही, तुझं आई ग म्हणत नाही. बरोबर आहे की नाही? म्हणजे आई हे कशाचं प्रतीक आहे? हे संवेदनांचं प्रतीक आहे, हे भावनांचं प्रतीक आहे, हे प्रेमाचं प्रतीक आहे. आणि बाप ज्या ठिकाणी तुम्हाला आधाराची गरज आहे, धारसाची गरज आहे, मदतीची गरज आहे, पुढे जायची गरज आहे, स्पर्धेच्या युगात तुम्हाला कुठंतरी पुढे जायचं आहे, त्याची गरज आहे, त्यावेळी तुम्हाला बाप, तुम्हाला म्हणजे आपल्या सर्वांना बाप हा आठवत असतो. आणि आई आणि वडील हे दोघेही एकमेकांना पूरक असतात. मला असं वाटतं की तुम्ही सर्व बघितलं, मागाशी स्टेजवरून बघितलं मी, तर आपली शाळा जी आहे, आपली शाळा, ती शाळा टिकून ठेवलेली आहे संस्थेने. लक्षात घ्या, काळ जसा बदलत गेला तसं शैक्षणिक प्रवाह बदलत गेले. तुमच्यामध्ये अनेक जण शिक्षक वगैरे असतील, शिक्षणाशी संबंधित असतील. कुठे बाबू सर, शिंदे सर, तुम्ही सगळे शिक्षणाशी संबंधित आहात, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काम करता. पहिल्यांदा आपल्याकडे फक्त मराठी माध्यम होतं, नंतर सेमी इंग्रजी माध्यम आलं, आणि मग मराठी माध्यमात असताना सगळी मुलं आपल्याकडे यायची, रंगापासून राजापर्यंत, सर्वसामान्य कुटुंबात. आणि जात विरहित जे असतं, जात विरहित, ते इथंच पाहायला भेटतो. इथं भारत माताची जय, ज्या समाज जीवनात जातो आपण त्यावेळेला तो कष्ट होतो. समाज जीवन इतकं घट्ट झालेलं आहे की इथं राष्ट्रीयत्वाबद्दलची भावना असणारा मुलगा बाहेर गेला की तो घेतो. इथं सगळ्या जाती धर्माची मुलं इथं शिकतात. हळूहळू काय झालं, इंग्रजी माध्यमांचा प्रयोग होता, पण विकून ज्यांची